नमस्कार मंडळी. मनाला सदा सतेज आणि तरुण ठेवणाऱ्या हास्याचा आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, मनाला सदा सतेज ठेवण्याची रेमेडी ज्यांच्या कॉमेडीमध्ये आहे असे सगळे हास्य महारथी ते जमलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. यांच्या विनोदाप्रमाणेच बहारदार आणि खुमासदार आस्वादन करण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. दोस्त लोग, आज अपने भाई का बर्थडे है. भाई बोले तो अपना फिल्टर बड़ा का बच्चन गौरव मोरे भाई. आणि तिथे त्याच्या सोबत आहे त्याचा फेवरेट पंटर, स्लॅपस्टिक कॉमेडीचा डॅडी पॅडी, त्याची मोनो डार्लिंग अर्थात कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि ज्याच्या कॉमेडीवर नाही घ्यायचा डाऊट असा ओंकार राऊत. प्याड्या, अरे हे तू जे काय जुळवून जुळवून बोलते ना प्याड्या, एक नंबर बोलतोय सर. अरे पण राहू द्या रे प्याड्या. अरे रोज तुझ्या शायरी ऐकून ऐकून ना आपल्याला कंटाळा आलाय. अरे आज आपला बर्थडे आहे रे. आज तरी सोड आपल्याला तो आर्टिस्ट कुठे त्याला घेऊन येत चाल. भाई एकदम सॉलिड सिंगर बोलायला आपण माहिती काय तुझ्या बर्थडे साठी. काय सांगतो. आपल्याला पण लाईव्ह गाण्यांवर डान्स करून ना आपले पुराणे दिवस आठवायचेत. भाई सॉलिड सिंगर हा, सॉलिड सिंगर हा. त्या आर्टिस्टला घेऊन येतात लवकर. भाई असा भाई जाऊ बिझी आहे भाई, जाऊ दे. हॅपी बर्थडे. आने दो आने दो आने दो. हा. इथं बसो बसो. अरे प्याड्या ये. अरे ह्यो आपला मेहमान आहे. ह्याच्या डोक्यावर पट्टी कशाला पाहिजे. अरे भाई सेफ्टी बनून त्याला कळला नाही पाहिजे ना आपला अड्डा कुठे आहे ते. अरे प्याड्या, तुम्ही कलाकाराला अंधारात ठेवू शकता, त्याच्या कलेला नाही. आई शपथ भाई. अरे नको प्याड्या, उभा राहणार रे. असं नको करू रे. ते तू त्याला सोड रे पहिला, त्याला खोल चाल. अरे असं आणू नका रे, आपला माणूस आहे. सॉरी. अरे देवा. अरे बापरे, ह्याच्या डोक्यावर पहिलाच प्रश्नचिन्ह आहे. मित्रा, मगाशी जे तू बोललास ते अगदी योग्य बोललास. हा, पण उपमा जरा भयावह होती. ते माई काय अजून लाईमलाईट मध्ये आलेलो नाहीये, अंधारात राहायची सवयच आहे मला. ते मला सांगा, मानधनाचं कोणाशी बोलायचं आहे? ते तुमचे जे भाई आहेत त्यांना आणा लवकर. काय तू काय काय? अरे हाच आहे भाई, याचाच बर्थडे आज माहित आहे काय. अरे माफ करा भाई. भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एरवी काय असतं, भाई म्हटल्यावर आपल्याला एक उंचपुरा असा एक तगडा माणूस येतो, पण भाई होण्यासाठी त्याची गरज नाही. फक्त जिगर पाहिजे, जिगर. आपल्या भाईची फिगर नाही, जिगर बघ. एकदम डेअरिंग बाज एकदम. ये तू आहे ना, मानधनाचं टेन्शन घेऊ नको. तुझ्या गाण्यावर आपली मोना डार्लिंग जेवढे ठुमके लावणार ना तेवढा पैसा आपण तुला देणार. चल बघू. अरे बापरे. नाही. अरे बापरे, परत एकदा कर. बाय, कळलं? एवढे पैसे तुला मिळणार आहेत. नाही भाई, पण कसं आहे, ठुमके म्हणजे माझ्या गाण्यावर जनरली लोक माना डोलावतात आणि फार फार तर दाद द्यायची म्हणून मांडीवर बसलेला मच्छर असा मारतील, पण ठुमके जरा. अरे नाही रे भाई, तुझी ती मैफल आहे ना, सगळा थंडा ऑडियन्स आहे. इकडे बघ, सगळं जवाने जाने भाई. ए बच्ची, गाना सुनेगा की नहीं? ये नाचेगा की नहीं? अरे फिर आवाज दो ना.
सिर्फ गा तू गा. तर रसिक गुंड हो, या गुन्हे विश्वाच्या पहिल्या मैफिलीत माझी पहिली पुष्पांजली अर्पण करायला मला आज खूप आनंद होतोय. मी माझं गाणं पेश करतो. चल 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 मी रेडी आहे. हो हो. चल रे रेडी आहे. एका तळ्यात होते बदके पिले सुरेख, एका तळ्यात होती. कोण आणलाय बे? भाई 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 कोण आणलाय प्याड्या? भाई मी एका तळ्यात बदके? हाँ, सात समंदर डांस गाओ ना यार. या तळ्यात काही मजा नाही, पाणी कम है भाई. माझ्या मनाला पाणी कमी पडलाय. भाई भाई मी समजवतो त्याला, मी समजवतो. मला समजाव रे हे. ए भाई ए अरे तू कुठला गाणं तू ते चल. गातो? अरे असा तडकता फडकता गाणं गा ना. हे तळ्यात बदक बितक काय गातो? हा वेगळा गा. तुला वेगळी कुठली गाणी येतात? अरे भाई तू भाईगीत सिंगर आहे ना. नाही नाही नाही, काहीतरी गफलत होते. काय? मी भाईगीत सिंगर नाही, मी भावगीत गायक आहे. अरे म्हणजे तेच ना. तुला तुला शिंदे साहेबांची गाणी येतात? हो हो हो, माधवराव शिंद्यांची मला सगळे पोवाडी येतात. अरे ते नाही रे बाबा. शिंदे साहेब म्हणजे जेव्हा नवीन पोपट हा येतो, नाही मग कसं वाजत आहे गुबू गुबू. नाही बरं मग चिकू 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 चिकू. नाही, अरे तुला कायच येत नाही यार. अरे तू कसला सिंगर आहेस मग? भावगीत सिंगर आहे मी. म्हणजे काय कसली कुठली गाणी गातोस तू? अहो, प्रसंग जे असतात ना, प्रसंग त्यानुसार मी गाणी गात असतो. म्हणजे कशा? म्हणजे आपल्याला एक आज साजरा करायचा प्रसंग असेल, वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल किंवा नोकरी मिळालेली असेल, तर मी काय करतो, ह्या ज्या भावना आहेत त्या मी शब्दबद्ध करून मग मी त्या चालीत त्याची रचना करतो, मी गुंफतो आणि ती माळ मी माझ्या गळ्यातनं सादर करतो. अरे देवा, तू असा सिंगर आहे? आधी बोलायचंस ना. अरे भाई काय रे? मी अहो तो आहे ना जरा सिनशॉट वाला सिंगर आहे. अहो, स्क्रीनशॉट वाला नाही, प्रसंग प्रसंग. तेच रे, तुझ्या भाषेत ते आमच्या भाषेत ते. अहो तो सिनशॉट वाला आहे. अरे पण शिनशॉट वाला सिंगर म्हणजे नेमका कसा प्याड्या? म्हणजे आपल्याला कुठलं गाणं हवंय ना, तो त्याला पहिला सीन सांगायचा, मग तो त्याच्यावर शब्द रचणार आणि मग आपल्याला ऐकवणार. असं आहे. अच्छा, म्हणजे आता याला सगळा सांगावा लागणार आहे. कुठला सीन सांगायचा भाई प्याड्या? भाई एक काम करतो आपण, तुम्ही आहे ना, आपण ते पहिला गेम वाजवायला गेलो होतो बघा, तो सीन याला सांगूया आपण. म्हणजे मग त्याच्यावर तो गाणं रचेल आपल्याला बोलू. एन्काउंटर वाला हा, encounter. एकदम जवळचा सीन आहे. भाई तू करून दाखवतो का यांना? अरे म्हणजे तुम्ही लक्ष बसा, दे. तुम्ही चला तुम्हाला इकडे रे. तू एक काम कर, फाउंटन मधला टॅच्यू बनून उभा राहा. चल, मी गायक आहे, मी टॅच्यू तू म्हणून. जवळजवळ टॅच्यूच आहे. उभा राहा तू. चल, ये तू पॉलिस, तू नुरा ब्रदर्स, भाई मी कोण? तू माझा जिगरी चड्डी. भाई चड्डी, चड्डीला विसरतो तू. नल्लू चड्डी. तू इकडे ये रे. हा चड्डी. माझा जिगरी आहे तो. भाई गेला माहितीये. ये उभा राहा. चल इकडे. ये भाई. असं आम्ही तुला सांगतो, आम्ही चाललो, आम्हाला टोल नाक्यावर समजला की नुरा ब्रदर्स येत आहेत म्हणून. आम्ही लगेच गेलो आणि फाउंटन मधनं राईट घेतला. तिथं आम्ही लगेच दगड टाकून त्याची गाडी अडवली. हे टाक चड्डी, हे दगड टाक. तेवढ्यात तिकडनं नुरा ब्रदर्स आला. आम्ही घोडा काढला, त्याला ठोकला. ना, तितक्यात पाठवून पोलिसांनी गोळी झाडली. आणि गोळी माझ्या चड्डीला लागली. तरी पण मी नुरा ब्रदर्सचा सोडला नाही. ते मेल्यावर पण त्याला मारला मी. ह्या सगळ्यात माझा चड्डी माझ्या हातातून गेला. हे चड्डी, तुझ्याशिवाय आपण नागडा आहे, नागडा. भाई ते पोरका झालो असं ए असावं. तू याडा आहे काय? ते आमच्यामध्ये असंच असतं, तुमच्यामध्ये असेल पोळका बिळका. अरे तुला सांगतो, चड्डी आणि भाई एवढ्या दोस्त होते ना, म्हणजे चड्डी भाईचा चड्डी होता तर भाई चड्डीची झीप होता. हे नाही. चड्डी भाईचा चड्डी होता तर भाई चड्डीचा बटन होता. अरे नाही. चड्डी भाईचा चड्डी होता तर भाई चड्डीचा खिसा होता. हे प्याड्या, जास्त होतंय हा. नाही भाई, चड्डी किती घट्ट होती ते सांगत होतो मी. नाही पण तरी पण तेवढा बस झाला. त्याला प्रसंग कळला ना? कळला तुला? चल गाणं सांग. चल गाणं सांग पटकन. ठीक आहे. मी भाईच्या पहिल्या एन्काउंटरचं गीत तुमच्याकडे सादर करतो आता. दिवस भाईच्या सुरुवातीचे, दिवस भाईच्या सुरुवातीचे,
सुपाऱ्या घेऊन ठोकायचे दिवस भाईच्या सुरुवातीचे सुपाऱ्या घेऊन ठोकायचे घोडबंदर वरून जाता ए, पहिला राईट घोडबंदर वरून पहिला राईट जाता नल्लू चड्डी सोबत होता पोलीस अचानक गाठायचे पोलीस अचानक गाठायचे भाई आपलाय आपलाय ना, बा- कंटिन्यू. कवर फायरिंग घेऊन करायचे फायरिंग घेऊन करायचे चड्डीत गोळ्या हे घुसायचे चड्डीला टरा टरा फाडायचे चड्डीला उभाडवा उसवाय माझ्या चड्डीला काय बोलायचं नाही चड्डी माझा जिगरी होता प्याड्या त्याला सांग. भाई पण आपण जसा त्या सीन सांगितला तसाच तो गायलाय ना पण त्याला सांग. मी समजावतो ये भाई तू जरा थंड घे पण भाई मी काय म्हणतो भाई ऐका ना उगाच कशाला ना चड्डीच्या आठवणी करायच्या त्याला पण दुःख मिळणार त्याचा आत्मा शांत नाही होणार आपण त्यापेक्षा आहे ना आपण तुम्ही आणि मोना भाभी पहिल्यांदा जेव्हा भेटला होतात ना तो सीन सांगूया अरे लव्ह सॉन्ग तयार होईल हा भाई हा. एक नंबर सीन आहे तो चल, हा, ही चल. जेव्हा आपल्याला पहिल्यांदा राजू चायनीजच्या गाडीवर भेटली होती तू राजू चायनीज वाला बन तू आपल्या सोबतच आहे भाई तर तुझ्यासोबत आपण नेहमीच असतो बस आणि डोळा ती बंद कर. आपल्या समोरच्या टेबलवर नूडल्स खात बसली होती ओटाचा चुचनळी करून ती नूडल्स खेचत होती भाई ते काय बोलत ना ते ऐकायला जरा वेगळाच वाटतंय भाई जरा अरे ओटांची चुचनळी चहा पिताना आपण करतो ना अशी ओठांचा चंबू म्हणायचं आहे त्यांना भाई बोला बोललाय झाला तुमचा झालं, भाई. ऐक रे नीट ओटांची चुचनाळी करून नूडल्स खेचत होती आणि डोळ्याच्या बाबुळने ती मला खेचत होती भाई काय 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 बुलबू असे बुलबू बुलबू दोघही चुकताय बुबुळ आहे ते चुका बस माझा चुकत असेल भाई बरोबर बोलतोय बाबूळ बाबू डोळ्यांच्या बाबुळने मला खेचत होती इथं नूडल्स इकडं मी इकडं नूडल्स इकडं मी अचानक तिचा आजीनोमोटो संपला आणि तिने राजूकडे सोया सॉस मागितला हे राजू सॉस दे ना. आणि राजू पटकन तिला बोलला नाही 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 देणार त्याच्यानंतर ती रडायला लागली रे इतका डेंजर रडायला लागले की माझ्या काळजाला खड्डा पडला मग मी राजूला धरला आणि नंतर त्याचे जे काय मी काजू फोडला ए भाई उठ तू तुला फोडला. ए भाई तू उठ बाबा पहिला तूच आणि मग मी काय? राजू नाहीये मी गायक आहे जे काय मोनाने आपल्याला करून खेचला काय सगळ्यात अजून तिथपर्यंतच आहे आपण ही आपली लव्ह स्टोरी ह्याच्यावर गाणं गाचल कळलं ना सीन कळला ना तुला राजू चायनीजचा सीन आहे चल गाणं गाचल चायनीजच्या गाडीवर नूडल्स खाताना मोना डार्लिंग तू ये ना शेट्टी अण्णाला संपवून येताना मोना डार्लिंग तू ये ना अरे अजिनोमोटो अन सोया सॉस तुझ्या प्रेमाची मला हंस घेतला चिडून मी रे रॉड फोडले राजूचे काजू गर रातीचा तो आपुला मंचुरियन हो ये 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 मारू नका, मारू नका. नाही ये घे. ठेव तुला अरे काय गायलाय तू यार आई शपथ लय भारी गायलाय एक नंबर तू इकडे तू इकडे काय गातो रे तू सोप्पा आता एक काम कर आता आहे ना
पहिला इमोशन झाला, दुसरा लव झालाय. आता रेंज वाला गाणं गा चल. कुठल्या रेंजचं गाणं हवंय तुम्हाला? ए भाई, अरे आपण एखाद्याचा घेतो ना बदला. अच्छा अच्छा, नाही रिवेंज आहे, रेंज आहे ते रेंज हा, आहे. ते. मी रेंजचं गातो. हा, ते रेंजचं गाणं गा. एक जेलर आहे. मी जेलमध्ये असताना त्याने आपल्याला कुत्र्यासारखा तोडलाय. त्या जेलरला एकदा ना मला चॅलेंज करायचं आहे की मी तुझी पुंगी वाजवणार. चल चल चल, निघ निघ निघ. बस ह्या जेलरला असा बोलून गाणं गायचं. त्या जेलरला ठसन दे. चल, ठीक आहे. ठसनचं गाणं पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे, एक सूड गीत मी आता पेश करतो. चल. भाई गाई गाणे जेलर तुडवी बुटाने, आज हात मोडला उद्या माकड हाडे. भाई हे कुठला अवयव आहे? माकड हाडे हा कुठला अवयव आहे? इकडे इकडे मागे. हे? हा हा इथे. अरे मग पेकाड्यात बोल ना. ह्याच्यात मजा नाही रे. मजा याच्यात नाही? सगळे जेलरच्या बाजूची गाणी आहेत. आपल्या बाजूनी गाणं पाहिजे रे. माफ करा. म्हणजे मी जेलरला ठसन देतोय असा गाणं पाहिजे. हा हा बघा हे कसं वाटतंय बघा तुम्हाला. गा आधी, गा. हा. जेलर फुटला फुटला फुटला, जेलर फुटला फुटला फुटला, अजून कसा सुजवू आमचा भाई पेटला, आमचा भाई पेटला, त्याला कसा सावरू. क्या बात आहे. ए भावड्या, तू आपला घे सगळे पैसे ठेव रे. सगळे पैसे तुला ठेव. एक काम कर, तुझा मोबाईल काढ. मोबाईल काढ लवकर आणि त्या जेलरला व्हिडिओ कॉल लाव. मी? अरे त्याला ठसनवालं हे गाणं आहे ना, त्याला ऐकव. अहो मी काय ऐकू, तुम्ही ऐकवा ना. नको नको, येडा आहे का? लय घाबरतो मी जेलरला. अरे मग मी काय करायचं? मला नाही का अडकवणार एक मिनिट भाई, काय? मी त्याला व्हिडिओ कॉल लावतो. मला दाखवू नको. एक मिनिट, तुम्ही दिसतारच नाही. हा. हा कॅमेरा आहे ना असाच ठेवा. Yes. आता मी याला धरून ठेवतो. शूट करा चला. हा, चला, हे गा नाचेल ना. हे गा तू गा. हे गा. अरे गा. वा वा, एकदम रॅप्टिक परफॉर्मन्स, एकदम भाव खाऊन गेला तुम्ही. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, धमाल परफॉर्मन्स होता. गाणी ज्यांनी लिहिली आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून जोरदार टाळ्या. फारच भारी. आणि रावतांच्या ओमकार, सुंदर गाणी गायलीस. येस येस. सुरात होतास आणि फारच मजा आली. चिकना चार्मर, मस्त परफॉर्मन्स. चेतना, आय लव्ह यू. ब्रिलियंट परफॉर्मन्स, ब्रिलियंट कॅरेक्टर पकडलं होतंस. या कॅरेक्टरला एक आपल्याकडेच असणारा बिनधास्तपणा तुला बाहेर काढायचा होता आणि त्याच्यात तू खूप छान सक्सेसफुल झालीस. शब्द खूप कमी होते पण तुझं असणंच तिथे खूप काही सांगून जात होतं. ब्रिलियंट. दत्तू मस्त, फार सुंदर. पॅडीदा, हे काय, हे कुठलं, हे कसलं बेरिंग आहे? हे काय आहे? हे फारच अमेझिंग होतं नेहमीप्रमाणे. ब्रिलियंट, फार मजा आली गाईज. थँक्यू. प्रसादा. एका विशिष्ट एनर्जीने जेव्हा आपण एखादा ह्युमर किंवा एखादं कॉमेडी स्किट परफॉर्म करत असतो, त्या फ्लोमध्ये गाणं आणि ते सुद्धा पॅरडी गाणं, एका म्हणजे त्याच गाण्याच्या चालीवरती वेगळे शब्द रचून ती गाणं हे भयंकर अवघड असतं, भयंकर. आणि ते स्किटमध्ये करणं तर फारच अवघड असतं. पण ते तू उत्तम केलं ओमकार, खूप अभिनंदन तुझं. वा वा. आणि हे जे तुझं जली को आग बेरिंग होतं ते मस्त होतं, ब्रिलियंट होतं. आणि ते शेवटपर्यंत तू तसाच चालवत होतास, मजा आली. गौऱ्या, फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर. चेतना, अफलातून मोकळेपणाने वावरलीस, जे खूप गरजेचं होतं या कॅरेक्टरमध्ये आणि मला फार आवडलं. दत्तू मस्त, फॅन्टॅस्टिक. वा 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 वा. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले बँक मॅनेजर बनून लोन रिकव्हरीसाठी गेलेत एका महिलेकडे, अर्थात कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारकडे. आणि तिथे त्यांच्या स्वागताला दबा धरून बसलाय विनोदातला वाघ माणूस, अर्थात प्रसाद खांडेकर. बघूया तिथे काय घडतंय. आली आली आली.
नमस्कार, मी समीर चौगुले, MHJ बँकेचा मॅनेजर. तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलंय, त्याच्या वसुलीसाठी आलोय. मॅडम घरामध्ये नाही ते. मी त्यांचे कामवाले आहे. मॅडम नाही घरात. उद्या या हा? तुमचा फोटो स्कॅन करून फाईलला लावलेला आहे. तुम्हीच आहात त्या विशाखाताई. हा, शेतीपूरक पशुपालन कर्ज घेतलंय तुम्ही आमच्या बँकेकडून. हा. घेतलंय की नाही? तर त्याचे 3.5 लाख रुपये थकलेले आहेत. किती? थोडके नाहीत, 3.5 लाख रुपये. ते कधी देणार ते सांगा मला. देणार आहे. कधी? देणार आहे. नाही, गेलं वर्षभर ऐकतोय. आमची माणसं तुमच्या घरी येतात. गेल्या आठवड्यात माझा माणूस इकडे आलेला होता. त्याला तुम्ही भोक कलत आणि घाबरवलं. अहो, हसू नका, लाज वाटली पाहिजे हो. त्या बिचारांनी ताप घेतला त्याचा. बाया आम्ही बॉक केलं आणि त्यांनी ताप घेतला. भॉक करणारा कोण आहे त्याच्यावर असतं ते. त्याने ताप घेतला. मी असतो तर हृदयाला भॉक पडून वर गेलो असतो. मी लक्षात आलं का तुमच्या? अहो, हसू नका, सिरियसली सांगतोय. मला तुम्ही आत्ताच्या आत्ता 3.5 लाख रुपये द्या, त्याशिवाय मी इकडून निघणार नाही. तर जे काही पशु असतील याच्या अंगेच तुम्ही लोन घेतलेलं आहे ते आम्ही जप्त करू. अहो साहेब, जमणार आता नाही. 3 लाख काय खिशात घेऊन हिंडती का मी? बघा तुम्ही बसा, दम धरा. तो तुमचा हा बघा. प्रॉब्लेम आहे. मला आत्ताच्या आत्ता 3.5 लाख रुपये पाहिजे, थांबला विषय. यो का वाईट चहा घ्या, मी चहा देते. चहा नको, वाईट मला घ्या. पैसे पाहिजे. आले ना भाऊ. बाय हो ताई, मला पैसे पाहिजे, चहा बी नको. अहो देते, तुम्ही निवांत बसा. हा बघा दौलत आला ना का आपण बसू आणि बोलून ठरू. दौलत मी ओळखत नाही, मला पैसे पाहिजेत. दौलत कोण आहे दौलत? कसं आहे ना, दौलत झोपी गेलाय, नाही. तो उठला ना का मग आपण ठरवू, बोलू. पैसे द्या, मी निघतो. That's it. बाया हा माणूस ऐकायलाच तयार आहे. दौलत या, दौलत या. गप. पाहुणा आहे ना, पाहुणा आहे ना. घाबराय. हा कोण आहे? ओ, वाघ सांगतोय मला तो वाघ आहे म्हणून. अरे, शेतीपूरक जे तुम्ही पशुपालन कर्ज घेतलं होतं, शेतीपूरकच प्राणी आहे तो. ते जे घेतलं, तो हा प्राणी आहे तो? याच्यासाठीच लोन घेतलं. काय आलं अहो, बस नीट बस तिथं. शेतीपूरक आहे. बस तिथं. हा, बस खाली. हा, बस आपला. हा. गरीब आहे हो, मांजरीवाणी आहे माझं लेकरू. अहो लय मदत होती याची शेतीमध्ये माकडं डुकार येताना सगळ्या पिकांची नासाडी करून टाकतात, तुम्हाला सांगते. हा मस्त राखीन करीतो. काय तारास नाही बरं, काय बी तारास नाही. ई केले एक वाघीण येते तेच काय तर तारास आहे. कसं लागतंय कसं आहे मला माहिती. लाजतोय. माझं एका ही फसवणूक आहे तुम्हाला. तिकडे मागा बस. गप गुमानतास एकदम. मला माहिती आहे तुझी जेवणाची वेळ झालीये म्हणून काय त्याचं तगडं खाणार आहे तू? देऊ तुला लेग पीस? याडा आहे काय तू? काय बोलताय तुम्ही? पाहुणं आहे ना ते, पाहुणं आहे ना. अहो बसा हो, मी बसतोय. बसा तुम्ही निवांत. हो. तुम्ही एकटे म्हणजे बडीशेप सारखे आहेत याला. तुम्ही तर पुरायचे बी नाही, अख्खा बैल खातो एका टायमाला. काय म्हणताय का तुम्ही? तुम्ही बोला, काय बोलत होते? नाही, माझं काय नाही, मी काय बोलणार आहे. नाही काहीतरी तुम्ही बोलत होते. तुम्ही 1 मिनिट पाय खाली घ्या. तुम्ही पाय खाली घ्या. हो, पाय खाली गेला. पाय खाली घ्या. सोप्यावर पाय ठेवू नका, सोपा खराब होतो मग आमचा. आवड कूच बदलली त्यांनी, बाकी काही नाही. हो, खूप बदलली, पण पाय खाली ठेवलेले त्याला आवडणार नाही. नाही म्हणून ठेवू खाली ठेवा. हा बोला, तुम्ही काय म्हणत होता? काय कसली फसवणूक? नाही, म्हणजे हे मला असं म्हणायचं होतं की आम्ही फसवणूक केली बाई तुमची. होय? आम्ही फसवणूक. आम्ही फसवणूक केली बाई. फसवणुकीचं काय? आम्ही फसवणूक केली का? फसवणुकीचं काय विषयच नव्हता फसवणुकीचा. नाही, मला वेगळं म्हणायचं हा, होतं. काय? ते जे शेतीपूरक पशु माग होईना त्या माणसाला बोलता येईन आणि काही नाही. शेतीपूरक दौलत,
जे पशुपालन जे तुम्ही हे कर्ज घेतलेलं आहे तर त्याच्या बदल्यात तुम्ही ते बैलाची जोडी घेतलेली अशी नोंद आहे आमच्या ह्याच्या नाही नाही बराबर आहे. पहिले ना मी सर्जाराचा बैल जोडी घेतली होती ना, पण उंडगमीला काय कामाचं नाही, टाकलं इकून आणि ह्याला इकत घेतला. बघ कसा. आहे का आता इकडं तिकडं तुझे पाय चाली द्यात. गा बस. याला इकत घेतला. याचा लय फायदा होतो बरं का. बरोबर आलंय कामाचं आहे गडी. नाही बरोबर हा. आहे. पण मला काय म्हणायचं आहे याच्या गप ना गप. होय तिकडे माग. आता बघा दौलत, डोळा बघ माझा. होय माग. होय तिकडं. बसा तुम्ही बसा. मी बसतो. हा बोला. काही नाही मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की पाणी मिळेल का एक ग्लास? या बया का धरणं तुम्ही आलाय. हो, हो. मी पाण्याचा ग्लास पण नाही विचारला होय, तुम्हाला. होय. बसा हा बसा बसतो. बसा. पाणी आणते आणि चहा टाकीते. नाही बसा तुम्ही कशाला बसा जाताय? ना. अहो, नाही तुम्ही कशाला जाताय? तुम्ही त्याला पाठवा ना, आपण दोघे बसू इकडे. या बया ते देव काय चहा करणार आहे का? पाहुणं घाबरू नका. बसा तुम्ही. नाही मग मी जातो ना, मी माझं करून अहो, आणतो. माझ्या घरात तुम्हाला काय सापडणार आहे नाही, का पण- तो? मला एकट्याला सोडून जाऊ नका. अहो, माझ्याकडे कोण- बसा काय नाही करत. नाही, बसा. ऐका ना. अहो, बसा ऐका ना, तुम्ही. ताई, ऐका ना. पदर कशा पायी धरला? मी काय धरलं? कशा पायी पदर धरला? त्याला वाटतं तुम्ही जबरदस्ती करताय म्हणून. नाही हो माझ्या ना अख्खाच्या मनात अख्खा सुद्धा नाही. फाडला असता तुम्हाला माहितीये का? नाही माझ्या बायकोची पण मी असं कधी वागत नाही. प्रामाणिकपणे सांगतो माझा मुळात स्वभाव पाहिजे ना. तो काय करताय? गप गप. हे बघ हे. मी आतमध्ये चहा टाकायला जाते. हा मी आतमध्ये गेले आणि परत बाहेर आले तर अख्खाच्या अख्खा माणूस दिसला पाहिजे. हा? हसू नको. त्याचं तंगड घेऊन सगळंच बसला तर मग तू आहे आणि मी आहे. वॉर्निंग देऊन ठेवली हो. जनावर येते त्याला काय कळते. बरोबर. बरं गुन्हा बी दाखवलं होत नाही त्याच्यावर माणसाला मारल्यावर आहे का नाही. मग बसा इथंच बस. बसा तुम्ही हा? चहाची गरज आम्ही टाकीते चहा. ऍक्च्युअली नाही नव्हती म्हणतोय मी चहाची. इथे बसतोय, इथून इथे फक्त बसतोय, जात नाही. नाही तंगडी नाही रे, तंगडी नाही माझी. अरे नाही रे, तंगडी नाही रे माझी, तंगडी नाही. या बहिणी या लवकर. बहिणी या लवकर. बहिणी या लवकर. बहिणी टीव्ही लाव. टीव्ही लाव. मला काय प्रॉब्लेम आहे? रिमोट ठेवा खाली. टीव्ही बघायचा नाही. डोळे खराब होतात. चष्मा लागलाय तुला आधी. कसा बाई टीव्ही बघायचा नाही अजिबात. अहो काय नाही करत. बघा ते बघ मस्त आपल्या इकडून तिकडून. या तुम्ही या चहा घ्या. या घ्या चहा घ्या. चहा घ्या. चहा घ्या. बिस्किट घ्या. ए हसू नको. या बघ घ्या चहा घ्या साहेब. हो घेतो चहा घेतो. थँक्यू चहाबद्दल. साहेब एक सांगू का. जे काही तुम्ही लोन दिले ना ते काही फेडायची माझी ताकद नाही. बरोबर. शेतीची कामं बंद पडल्या ती त्याच्यामुळे काही कमाई बी नाही. हा तर मी काय म्हणते तुम्ही हे जनावर आहे ना माझं तेवढं जप्त करा. हा? घेऊन जा. मुद्दा काय आहे आपण
मुद्दा काय आहे की आम्ही फक्त म्हणतो की जप्ती आणू पण जप्ती आणत नाही आम्ही. हा असं आहे की कारण कसं आहे की आम्ही जप्ती आणू असं म्हटलं की लोक घाबरतात हा. आणि मग लगेच लोन रिपे करतात. त्यामुळे आम्ही जप्ती आणू असं म्हणत नाही. त्यामुळे हे हे पोचतच नाहीत हात. हा काय हा म्हणतो हा, मला तेच सांगायचं आहे की आम्ही जप्ती आणत नाही आणि बाकीचं सगळं मी सांभाळतो. त्यामुळे तुम्ही असं लोन लगेच फेडायचं वगैरे असं मनात अजिबात आणू काय नका. पण साहेब बरोबर नाही वाटत हो. दर महिन्याला तुम्हाला सांगते बँकेची माणसं दारावर येतात आणि पैसे मागतात. बर नाही वाटत हो. फेडायचं कुठून हा फेडता येत नाही. बरं ह्याचा काही उपयोग बी नाही तुम्हाला सांगते. नुसता घरामध्ये बसून असतो, 4 कामं करत नाही तुम्हाला सांगते. त्याला सांगते बाबा जाऊन कोंबड्या खुराड्यात टाकतं जिबल्या चाटीत बसतो. काय कामाचं नाहीये. त्याला सांगते गाईचं दूध काढतं ते बी जमत नाही त्याला. काय वाघ आहे ना, वाघ गाईचं दूध काढताना गाईला काय होईल? काहीतरी कामाचं अरे, पाहिजे. हे सांगतोय मी. काय कामला धामाचा नुसता पडलेला असतो. घेऊन जा याला घेऊन जा. नाही नाही, नको नको नाही कशाला ना मुळात कशाला? अहो मी परत फेड नाही करू शकत. तुम्ही घेऊन जा याला. नाही नाही कर्ज चांगलं असतं. अहो, असं- असा बाई आली डोक्यावर कर्ज. हा क्या बात आहे. अयो. नाही, नाही, अहो काय बोलता नाही, साहेब नाही, कर्ज राहू दे. हा? नाही. असं कर्ज डोक्यावर बरं दिसतं काय? नाही कर्ज राहू दे. कर्ज राहू दे. मी पुढे बघतो काय करायचं ते. काय करणार? कसं आहे आमच्या बँकेकडे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. हा. तर त्या स्कीम्स प्रमाणे काय तर काय तुझं हाय का आता? तुला ऐकायचे वय स्कीम? तुला ऐकायचे हाय का? ओ साहेब तुम्ही एक काम करा त्याला स्कीम ऐकवा. ऐकवा त्याला. वाघाला मी स्कीम आहे. ऐकवा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ना ते उगा चौताळत. तसं नाही, तुम्ही ऐकवा त्याला. बँकेचे टेक्निकल टर्म्स असतात. अहो मी ऐकते गुपचूप गुपचूप. तुम्ही त्याकडे तोंड करून ऐकवा. ऐकवा. फर्स्ट टाइम होते वाघाला बँकेत. असू दे. ऐकवा. ॲक्च्युली दौलतराव कसं असतं दौलतजी मिस्टर दौलत की ही जी MHJ बँक आहे तर त्याच्यात आमच्या वेगवेगळ्या खूप ऑड वाटतंय मला असू दे ॲक्च्युली. तुम्ही चालू ठेवा. हे MHJ बँकेचे जे वेगवेगळे टर्म्स आणि कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे वेगवेगळे लोन्स असतात आमच्याकडे. एक इझी पे इन्स्टॉलमेंट आहे आमच्याकडे ओके. आणि इझी पे इन्स्टॉलमेंट नंतर एक लोन पे करायचं असं दुसरं लोन पण काढायचं आणि ते पे करून टाकायचं. असं आहे. बया. बया. माणूस नाही आहे ना हा? तुम्हाला शंका येते का? तुम्हाला शंका येते? तुमचा अंगठात का तोंडात खाल्ला तर वाघ आणि नाही खाल्ला तर माणूस. बघा नाही 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 मला या विश्वास- जरा की तपास. नाही 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 वाघच आहे. मग? वाघ आहे कम्प्लीट वाघ आहे. तर असं जे हे असतं लोन असतं हा. तर एक लोन काढायचं आणि आत्ताचं लोन रिपे करून टाकायचं. हा, हा. आणि मग आत्ताचं लोन रिपे करून टाकायचं आणि मग नवीन लोनसाठी मग वर्षभर थांबतात. मग मागे लागत नाहीत. ही एक आयडिया असू शकते. नाही हो मला फेडताच येत नाही तर काय करू? नाही, मग ठीक आहे. माझी चुकी आहे ना. तुम्ही माझ्या जनावर नाही, घेऊन कशाला जावा. ना? नाही नाही फेडूच शकत नाही तर काय करायचं? नाही आपण एक काम करूया. नाही फेडू शकत. आपण एक काम करूया माझ्या पर्सनल अकाउंट मधून भरून टाकूया पैसे. अहो कशाला? अहो नाही 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 अहो काय येडे आहे का? माझं सेव्हिंग अकाउंट आहे. नाही नाही अहो तुमचं कसं काय डोक्यावर घेऊ मी कर्ज वय? नाही कर्जाचा नाही, प्रश्न नाही. नाहीये. नाही. 3.5 लाख रुपये आपण भरून टाकूया. नाही, नाही, असं बरोबर नाही. पटकन भरता येतील. नाही नाही असं बरोबर नाही साहेब. तुम्ही कशा पाय भरता? हो, आपण भरूया. माझं कर्ज आहे मी फेडते आहे का अरे, नाही मी दौलत? भरूया सांगता तर भरू दे मला. भरू दे मला. भरू दे मला. नाही, नाही इतडा तित्तंग धर दे नाही, नाही, मला. बरोबर आहे हो साहेब. हा. पण तुम्ही कसा पाय भरताय? नाही नाही मला भरायचं आहेत ना मला. अहो, असं बरोबर माझी नाही. इच्छा हाय का मला भरायचं मला पैसे भरायचे मला. तुम्हाला- हे बघा तुम्ही त्याला आवडलं बरं का? हो साहेब तुम्ही आवडलं बरं का त्याला? बरोबर. लय आवडलाय मी माहितीये मी भरतो ना आता लगेच. का? ऐका साहेब तुम्ही असं करू नका. ऐका साहेब भरले 3.5 लाख रुपये भरून टाकले. बया. हा.
हा ते बघा ते आता धन्यवाद काकांना देतोय. सोडायचं नाही नाही ते धन्यवाद देतोय तुम्हाला. गरज नाही धन्यवाद याची actually. आभारी म्हणतोय बाया तुम्ही एवढं त्याचं लोन फेडलं म्हणल्यावर तो तुमचे धन्यवाद मानतोय. नाही बरोबर आहे पण एखादा पटकन जवळपास लचका वगैरे गेला की मला काय प्रॉब्लेम बाकी अहो ती त्याला तुम्ही किती आवडला बघा. जी त्याची खायची गोष्ट आहे त्याच्यावर मान टेकवले हाय का. हो, याला फक्त एखादा मांडीचा लचका काढला असता माहितीये का. रडू नका तुम्ही. अहो रडू नका. अहो साहेब मी जातो आता मी निघालो झालं माझं काम नाही नाही बया आता खेळायचं म्हणतो तुमच्याशी हाय का. हा? काय करायचं तुला. गोष्ट गोष्ट सांगायची. हो, नाही हो हा? गोष्ट गोष्ट पाहिजे हाय का नको, आता? नको ना, हो, गोष्ट. लाडाला आलंय लेकरू. गोष्ट सांगून टाका एखादी सांगा ना सांगा. एक सांगा. सांगितलं बघा, मी पण बसते इथं गोष्ट ऐकायला. हा सांगतो गोष्ट गोष्ट हा, गोष्ट सांगा गोष्ट सांगा. मला ना एकच गोष्ट माहिती आहे हा हा म्हणजे हा, असतो ना तर लहानपणी एक हे कोण असतो. हे असतो राजा असतो महाराजा राजा असतो, राजा असतो हा, बरं का. तर राजाला रोज सकाळी जंगलात जायची सवय असते जंगलात गेल्यावर तो धनुष्यबाण लावतो हवा असा छातीला असा धनुष्यबाण लावतो आणि रोज सकाळी असा धावत असतो आणि मग त्याची राणी म्हणते राजा राजा मी पण येणार धावायला तुमच्या बरोबर आणि एक दिवस राजा आणि राणी असे असे धावतात जेव्हा राजा धावा राजा आला माझ्या राजा माझ्या वा वा क्या बात है क्या बात है. अतिशय खतरनाक आणि ऍट द सेम टाइम अतिशय क्यूट परफॉर्मन्स. वा 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 वा. बघूया या दौलत वाघाविषयी सईचं काय म्हणणं आहे. कमाल परफॉर्मन्स आणि हा वाघ मला नावावरूनच आवडला म्हणजे नो डाऊट. मला असं वाटतं की या परफॉर्मन्सला कन्व्हिक्शन फार महत्त्वाचं होतं आणि ते तुम्ही तिघांनी सुद्धा 100 नाही 1000% ओतलत आणि त्याच्यामुळेच आम्ही कन्व्हिन्स झालो आणि सिच्युएशन कन्व्हिन्स झाली. भावा अप्रतिम. जिओ जिओ और जीते रहो. गॉड ब्लेस यू. आणि तुझ्या अस्तित्वातला टेरर पण त्याच वेळेला तिथे होता. सो क्यूट आणि टेरर असं हे लिथल कॉम्बिनेशन आज तू सादर केलंस विच इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. मस्त. अमिरदा अप्रतिम. तू जर का ज्या प्रकारे रिॲक्ट होत होतास तसं झाला नसतास तर म्हणजे हे सगळे एकमेकांना पूरक परफॉर्मन्सेस होते असं मला वाटतं आणि त्याची घडी त्याची वेणी तुम्ही इतकी सुंदर घातलीत. विशाख हे अप्रतिम. वाघाची मालकीण वाटत होतीस. फारच सुंदर अप्रतिम परफॉर्मन्स झाला. सुंदर. थँक्यू सर. प्रसादा. अफलातून फारच गोड परफॉर्मन्स होता. फार मजा आली. पशा तू या मंचाची खऱ्या अर्थाने दौलत आहेस. मग तुझं रूप कुठलंही असो पण तुझी दौलत अशी चौफेर उधळत असतोस कायम आणि त्यामुळे फार मजा येते. फार मजा येते. काय गोड होतं कॅरेक्टर आणि त्यातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ओके म्हणणं किंवा वाव ब्रिलियंट होत्या. ब्रिलियंट. आणि पहिला जो तू आलास समय ज्या कॉन्फिडन्सने आणि ज्या रुबाबात ज्या माजात तो या दोघांचा ग्राफ जसा चढत गेला तसा तुझा रुबाब उतरत गेला आणि ते परस्पर पूरक होती दोन्ही म्हणजे त्या दोन्ही रिॲक्शन्स. त्यामुळे तुझ्या रिॲक्शन्स पण अप्रतिम होत्या. विशाखा भन्नाट कॅरेक्टर प्ले केलंस. त्याचा लावलेला आवाज म्हणजे ते प्रथम दर्शनीच असं वाटलं की या बाईमध्ये एवढी धमक आहे की वाघाला पाळू शकते. डेफिनेटली असं वाटलं. तुमच्या तिघांबद्दल अनेकदा बोललो पण याच स्किटमध्ये असं नाही. अनेक स्किटमध्ये ज्याचा वाघाचा वाटा असतो अशा माणसाबद्दल बोललंच पाहिजे आणि तो म्हणजे श्याम बांगर. महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांना मला या निमित्ताने सांगायला आवडेल की आजच्या स्किटमधला वाघच नाही अनेक स्किटमधले वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज किंवा गौरवला जितक्या वेळा कानफडात बसतात तेव्हाचे आवाज असे अनेक आवाज श्याम त्याच्या मशीनमधनं काढत असतो. बाबाचं आमिरच्या बँडचं नेहाचं अनेकदा कौतुक होतं पण श्याम हा काय म्हणूया प्रसिद्धी परांगमुख आहे. नेहमी मागे राहणार असतो पण आज प्रामुख्याने त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. श्याम अफलातून पासून
थँक्यू थँक्यू. मंडळी, हास्योपचार करण्यात माहिर असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब आज गेलेत मानसोपचार करायला. आणि ही जबाबदारी सांभाळत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. बघूया तिथे काय घडतंय. या म्युझिकच्या आणि माझ्या स्किट मधल्या कॅरेक्टरचा काडी मात्र संबंध नाही. काय ते आपली आयडेंटिटी आहे त्याच्यामुळे घेतलंय बा, ते देऊन टाकलंय. तर प्रसाद दादा, सई मॅडम, आज मी आहे ना मानसोपचार तज्ञ आहे. बापरे. यू सी सर, सायकियाट्री इज अ ब्रांच ऑफ मेडिसिन विच फोकसेस ऑन डायग्नोसिस, ट्रीटमेंट and prevention of mental, emotional and behavioral disorders. ही ओढ बोलायला दुसरं कोणी भेटलं नाही ना, म्हणून मानसोपचार तज्ञ ही पदवी मला दिलेली. लेखक जेव्हा असं काही लिहितात ना, माझ्या ध्यानात येतं हे पात्र माझ्याच वाट्याला येणार आहे. तर आज मी मानसोपचार तज्ञ आहे. मी लोकांची मनं जाणतो म्हणून पाठांतर मीच करतो. स्टेजवर आल्या आल्या डोळे असे बारीक असले ना, पिट्टी पिट्टी बोल, आणि जर समजा असे असले असे, माझ्या आहे बॉ दणकाय दणकाय. आज मी मानसोपचार तज्ञ आहे. जे पेशंट येतील त्यांच्या मनाचे विकार समजून घेऊन त्यांची ट्रीटमेंट करून मी त्यांच्या जगण्याला आकार देणार आहे. बघूया काय होतं बा आता. कोण पेशंट आहे पाठव रे सखाराम. हॅलो 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 हॅलो, अरे हॅलो हॅलो, ए अरे अरे डोळे बारीक असले तर मी क्यू तरी देऊ शकलो, झोपल्यावर मी काय करू. ए बेटा, ए बेटा बेटा बेटा, उठना 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 ग, ए उठना उठना उठना, हा उठ उठ उठना बेटा. तू झोपल्याच्या नाही घेतल्याच्या बिअरिंग घेतल्या असं वाटतं. दादा दादा उठा उठा उठा, वा वा, उठा ना उठा ना उठा. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड, उठा. वाय यू आर यॉर्निंग. मिनी नाही यॉनी. सॉरी, मी इंग्लिश बोललो, चूक केली मी. बोला तुम्हाला काय त्रास होतोय. हा हा, मला रात्रीची झोपच येत नाही. अच्छा अच्छा अच्छा, कॉमन प्रॉब्लेम आहे हा. झोप येत नाही म्हणजे नेमकं काय होतं झोपताना म्हणजे असं. मी असं रात्रीचं झोपतो ना, हा हा हा, एक 10-15 मिनिटं मी झोपतो. हा, मग? असल्या 15 मिनिटानंतर हे पोरगी उठतो, बापू वाघ आयलाय. असल्या माझ्या घरान वाघ आयलाय रे, इकडे कुठे रे कुठे रे कुठे, असं तोड फोड सांगल्या करत. तो वसारा वाघ कुठे लपत मला कळतच नाही. मग मी लय दमतो. मी परत एक 10-15 मिनिटं झोपतो. 10-15 मिनिटं जाईल काही बाबूस वाघ आयलाय. मी म्हणजे अरे आतला माझ्या घराने येतो, कुठं रा कुठं रा कुठं रा, असं सगळ्या एरियातली मी तोडफोड करतो. सगळं फर्निचर तोडफोड केल्यानंतर रात्रभर मी एकटा शिकार करत असत. तो वसारा कुठं पळून जातो ते कळतच. ओके ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स, बसा 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 तुम्ही. बेटा वाघ त्यांना दिसत नाही, तुला दिसतो. मला दिसतो. हा, तर लेट्स गेट डीप इन टू दिस मॅटर. मला तू सांग बुवा की वाघ दिसतो म्हणजे ते काय होतं नेमकं. बघा काका, हा, हा. मिनी असं एकदम गाढ झोपेत असत. ओके, मग मला झोपेत गावऱ्या भेटायला येतं. रिलॅक्स, कूल डाऊन कूल डाऊन, डीप ब्रेथ, रिलॅक्स. बेटा तू सांग सांग सांग. हा, हा. मग मला गावऱ्या भेटायला हा, हा, येतं. हा. तो असं जवळ 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 येणार तितकं तू आग डरकाली फोडतो आणि शिट्टी वाजवतं. गावऱ्या लय डरपूक आहे. तो डरकालीचा आवाज ऐकला की पळून जाता. मग वाघ दुसरी डरकाली फोडतो. मग मिनी जागी होतं. आई शपथ. मग मी पप्पानं उठवतं. अच्छा. पप्पा उठ वाघ आईला. पण वाघ
पळून जात ओके बर 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 बेटा मला सांग हा जो वाघ आहे त्याचा आवाज कसा असतो तो वाघ आहे ना काका तो क्या बात है? असं करत हो ना पप्पा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे काय बोलत हो दादा वाघ आला म्हणून तुमची झोपमोड होत नाही तर झोपेत तुम्ही वाघासारखे घोरता त्याच्यामुळे हिची झोपमोड होते मग ही उठते आणि तुमची झोपमोड करते यू सी ते एक चक्र आहे चक्र पण मी घोरतोय हो पण मला कोणी बोललंच ना मी घोरतोय पण तिला कळत नाही ना तिला वाटतं ते डरकाडी आहे आता कळलंय ना प्रॉब्लेम सॉल्व चला चला तुम्ही येऊ शकता चला वेलकम 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 नेक्स्ट पेशंट बघ तुम्ही बरेच पेशंट असतील काय 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 झोपेचं क्लिअर जाईल बर मग पण घोरण्यावर काहीतरी औषध असेल का ना अच्छा, तुमच्याकडे? अच्छा, घोरायचं, म्हणजे काय घोरायचं, मी नाही हा. घोरत हे उठतं हो, हो. हे उठलं का मग मी उठतो चालेल, चालेल. असं चक्र आहे ना सगळं ते गोरण्यासाठी उषा बदला बदलली म्हणजे उषा बदलली ना मानसी ठेवली तरी पण काही नाही वसारी ती पण पळून गेली ती का सोडून गेली ती माझ्या घरी आली बोलते हा. तुझ्या संसारान मना रात्रीची झोपच मिळत नाही म्हणजे ती सुद्धा गोरण्यामुळे पडून गेली बा अरे पण मला बोलायचं हा. ना मी घोरतो मला बोललं पाहिजे ना चार त्यांची माणसं माझी माणसं अशी सगळी एकत्र बसली कायम सॉल्व्ह झाला असता काय 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 पण असं डायरेक्ट जायचं म्हणजे- असं करू नका नुसतं हा? काहीच कळत नाही ते. हा. आणि मी आहे ना उषा मानसी त्यांच्याबद्दल बोलत नाहीये मी तुम्हाला झोपेसाठी जी उशी लागते ना त्याच्याबद्दल बोललो मी उशाला घेऊन झोपलं खाली इकडे घेऊन झोपलं पण काहीच फरक पडत ओके, नाही ओके. जातला रातभर नुसतं तलमल तलमल हो का? न मग सकाळी आम्हाला एक 3-4 वाजता झोप लागते बरं, मग? म्हणून 3-4 वाजता झोप लागल्यानंतर मग पहाटे उठायला जाम उशीर होता ओके. मग माझी होरी पण जाते न मग मला कामावर जायला मिळत नाही सगळं नुकसान होतं ना महावऱ्या मिळत ना काही नाही धंदा ओके काहीच ओके होत नाही. रिलॅक्स रिलॅक्स तुम्ही आहे ना सकाळी उठण्यासाठी गजर लावायचे अरे गजर लावतो मी मग? त्यातला तो गजर मी सकाळचा लावतो 5 वाजता संध्याकाळी वाजतो तो गजर सकाळी लावतो आणि संध्याकाळी वाजतो आम्हा दाखवा तुमच्या मोबाईल दाखवा बरं. हे बघा काही झालं 5 PM आहे ना इथे आम्हा? मग काय मग PM म्हणजे पहाटेचं मॉर्निंग व्हेरी गुड आणि AM म्हणजे अजून मॉर्निंग जाईलच नाही बाबा AM म्हणजे अजून झालीच नाही मॉर्निंग असं नाही आहे मग AM म्हणजे अँटी मेरिडियन आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियन याच्यात मॉर्निंग कुठे आहे? तुम्ही तुम्ही नका ना तुमच्या डोकं लावू तुम्ही एकच ध्यानात घ्या की दुपारी 12 नंतर जे असतं ते पोस्ट मेरिडियन आणि रात्री 12 नंतर जे असतं ते अँटी मेरिडियन हे लक्षात ठेवा नाही राहणार ठेवा ना लक्षात ठेवा नाही राहूच शकत नाही का बरं? ते चुकीचं आहे ना असं कसं आता मॉर्निंगला आंटीचा प्रॉब्लेम नाही का आंटी तुम्ही बोला ना मॉर्निंग अँटी प्रॉब्लेम आंटीला विसरून घ्या आंटी आंटीला कसं विचारायचं बापस हे बघा तुम्ही आंटीचा प्रॉब्लेम घेऊन आला का झोप येत नाही हा प्रॉब्लेम घेऊन आला जॉब झोपेचा हा मग मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो झोप यावी ना म्हणून तुम्ही काय काय करायचं करायचं? असे सकारात्मक विचार करायचे बा सकारांचा आम्ही का विचार करायचा त्याची आपली ओळख न पालक त्याच्या कशाला आपण विचार करायचा तुम्ही नको करू पापूस पण मी नी करू शकता साकारामचा विचार काय बोलता? गावरा नाही तर साकाराम तरी आहे तुला सगळंच नवरं पाहिजे काय का अरे त्या होरीन कधीतरी मावरं पण भरूया का सगळं नवरच भरायचा चला गावरा नाही तर मी नी साकारामचा विचार करू नका सकाराम रिलॅक्स श्याम रिलॅक्स यू आर सायकियाट्रिस्ट सखाराम नाही म्हटलं मी सकारात्मक विचार म्हणजे असे चांगले विचार तुमच्या मनात आले पाहिजे झोपताना हे कळलं तुम्हाला झोप आली पाहिजे त्याच्यासाठी हा येस 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 आय गॉट इट एक असा साधा उपाय सांगतो कराल मी नी करतो करते? तुम्ही सांगा मी नी तू करतो करते. म्हणजे पोरगी करणार तर मग मी पण करणार बर हा लक्ष द्या आता काय आहे ना झोप येण्यासाठी झोपेच्या वेळेस
1 ते 100 जे आकडे असतात ना ते उलटे मोजायचे म्हणजे 99, 98 असे उलटे उलटे बा काय झालं असेल रे? काय दातडी शकताय एक प्रॉब्लेम घेऊन आम्ही आधीच्या डॉक्टरकडे गेलो बरोबर, होतो गेले त्याने होते. एक सांगितलं की तुम्ही ना अगदी 100 पासून हे सगळं उलट आकडे बोलत जा हा. आम्ही तिकडेच अडकलो म्हणजे 90 पर्यंत आम्ही कसं तरी येतो हा. पण 90च्या पुरत असे गोल 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 तिकडेच फिरतो म्हणजे नेमकं काय होतं सांगा बरं मला हे बघा आम्ही 100 पासून 90 पर्यंत कसं तरी येतो हा. किल्लर ते किल्लर. किल्लर बरं, बरं. मग 90 नंतर 89 81 87 86 85 84 83 82 81 80 89 त्याच्यानंतर 88 87 86 85 83 84 मग त्याच्यानंतर गुपचुपट गुपचुपट 89 नाही येते 79 आणि त्याच्यानंतर 78 आला पाहिजे तो 78 का तो बाबाच्या घशात गेला? येतच नाही ना तो बसारा. अरे पण तो आहे ना तिथे तो. हा, नाही तर आम्ही काय करायचं तू घेतोय ते नाही नाही मला कळलं काका मला कळलं कळलं? आता तुम्ही काय बोललात 79 नंतर 78 ना मला कळलं अरे बघा वा, वा, वा. 79 78 77 76 75 74 73 74 71 70 79 88 87 86 तू पण तुझ्या बापासारखीच बिंडोक आहे नाही. खान तशी खापरेन बाप तशी छोकरी हे बघा. इडियट्स शाम रिलॅक्स युअर सायकॅट्रिस्ट तुम्ही एक काम करा ते जे आकडे आहे ना ते सोडून द्या सोडून द्या मी ते. कधीच सोडले तुम्ही धरले चूक झाली माझी चूक झाली बस आता मी चॅलेंजेस घेतो आता मी तर तुम्हाला झोपवतोच बघतो तुम्ही कसे झोपत झोपत जा नाही. मला. इकडे बसा तुम्ही बसा 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 पटकन बसा हा डोळे मिटा आणि मी जे बोलतो ना त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि मी जे जे म्हणेन ते करा शांत व्हा एकदम शांत व्हा आणि ओ भो आता तू म्हण मला झोप येते तुला झोप येते अरे मला नाही तुला 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 तेच बोलते तुला तुला अरे म्हणजे मला स्वतःला सांगणार आहे तू रे हा दादा नको इचको. लक्षात नाही मरी ना मी ए नाही ते एक काम करा तुम्ही काहीच बोलू नका मी जे म्हणेन ना ते मनातल्या मनात म्हणा हं? म्हणा मला झोप येते काय बोलला रे तू काय बोलला ती बोलली मला झोप येते मी बोललो मला पण झोप येते डोळे बंद करा बंद करा डोळे आता आहे ना मी पण काहीच बोलत नाही आता मी असं मंद म्युझिक लावतो त्या म्युझिकला फील करा तुम्हाला झोप येऊन जाईल म्युझिक लावतो आता मी हा माझा मोबाईल आहे झोपा आस्वाद घ्या या म्युझिकचा हळू 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 डोळे बंद करून झोपून जा हा झोपा येते झोप येते येते वा 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 अरे तुझ्या बाप नाचला होता का रे अशा म्युझिक वर नाचायला काही बीट काही लागतं की नाही माझ्या पापूसला तसलं कळत लागत नाही माझ्या पापूस तर ते रस्ता उकडायची मशीन आहे ना त्याच्या आवाजवर पण नाचत हा? मग हे बघ
माझ्याकडे आता जर मशीन गन असती ना, मी तुम्हाला दत्त गोड्या घातल्या असत्या. अरे तुमच्यामुळे मला मानसोपचाराची गरज पडेल रे. तुम्ही पटकन निघा, नाही तर उद्याच्या पेपरला बातमी असेल, एका मानसोपचार तज्ञाच्या हातून 2 पेशंटच्या खून मारून टाकेन मी तुम्हाला. निघा इथून पटकन. मी रिलॅक्स वा 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 वा, तुम्ही लयच फालतूगिरी केली जी आम्हाला फार आवडली. मस्त आला परफॉर्मन्स. हास्यरसिक साई, श्यामदादा, आज तुम्ही वेगळ्याच एनर्जीमध्ये आहात असं वाटतंय आणि तुम्ही येऊन जो टोन सेट केला तो जबरदस्त होता, आवश्यक होता आणि पोषक होता परफॉर्मन्ससाठी. बाप लेकाची जोडी, अशी क्रेझी जोडी हीच 2 माणसं करू शकतात असं मला वाटतं. मशीनच्या आवाजावर बाप नाचला आणि ते मशीनचा आवाज हे अप्रतिम होती. संकल्पना पण अप्रतिम होती, तुम्ही केलंत पण सुंदर. मजा आली, धमाल. मंडळी, विनोदाची पेरणी करत हास्याची बाग फुलवायला आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची कॉमेडीचा चौकार, टेन्शन